पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आमदार प्रशांत बम हा बोलबच्चन आमदार आहे। कुठल्याही प्रकारचे काम नाही, फक्त कागदोपत्री आणि आश्वासन देणारच फक्त आमदार या। तिरुपतीला पाठवते, तिकडे पाठवते लोक फिरायला, काय गरज आहे फिरण्याची? मी तर एवढं सांगतो की शेतकऱ्यासाठी या सरकारने नवाला दुष्काळ जाहीर करावा। आतापर्यंत नुसतं आश्वासन दिले मराठा समाजाला, आरक्षण का देऊ शकत नाही? मराठी आमदार नाही का? त्या आमदाराला सुद्धा पाळलं पाहिजे मराठा समाजाने। का? कारण हे विधानसभेमध्ये का प्रश्न मांडत नाही, का पार्लमेंट मध्ये बोलत नाही? बिघाडी सरकार आता या सतीश चव्हाणला जरी या ठिकाणी या मतदारसंघातून उभं राहायचं असलं, आता उमेदवारी पाहिजे तर शरद पवार गटामध्ये का जात नाही? आमदार प्रशांत बमला हे आमच्या गंगापूर खुलताबादची जनता हे नाकारणार यावेळेस। कोणाला विचारा तुम्ही, काही लोकांना माहित एवढं सुद्धा माहित नाही की आपल्या तालुक्याचा आमदार हाय कोण? प्रशांत बम यांना सतीश चव्हाण टक्कर देऊ शकतात का? 100%, पण कधी? नाही 100% नाकारणार ना, कारण आमचा विरोध सतीश भाऊंना नाही। मनोजदादांनी जर उमेदवार जर दिला, काय सांगाल तुमच्या मतदार? मी सर्वप्रथम आमच्या मतदारसंघामध्ये ना आमदाराविषयी थोडक्यात सांगतो, कारण आमचा आमदार हा महाराष्ट्राने ओळखलेला आहे। हा बोलबच्चन आमदार म्हणून पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की आमदार प्रशांत बम हा बोलबच्चन आमदार आहे। कुठल्याही प्रकारचे काम नाही, फक्त कागदोपत्री आणि आश्वासन देणारच फक्त आमदार या। यांनी कोणत्याच गोरगरिबाचे कोणतेच प्रश्न हाताळलेले नाहीये, कोणत्या शेतकऱ्याचे प्रश्न हाताळलेले नाहीये। फक्त यांचं सरकार आहे ना हे फक्त लोकांवरती, आता समजा तिरुपतीला पाठवते, तिकडे पाठवते लोक फिरायला, काय गरज आहे फिरण्याची? एवढे देवधर्म करण्याची? या आमदारचं फक्त काम काय? महिलाला जवळ करण्याचं। बीजेपी सरकारचं पूर्ण आता लाडकी बहीण योजना देऊन 1,500 रुपये यांनी त्या योजनेला दिलेले। माझा विरोध नाही, ती योजना केली चांगल्यासाठी केलेली योजनाची, त्याला गव्हर्नमेंट सरकारने निर्माण केलेली, याच्याविषयी माझा कुठल्याही प्रकारची दुमत नाही। परंतु तेच जर ह्या आया बहिणीवर अत्याचार होत आहे, बदलापूरची घटना झाली, यावेळी सरकार का दखल घेत नाही? सरकारने त्या बदलापूरच्या घटनेविषयी आरोपीला डायरेक्ट इन्काउंटर दाखवलं। अरे काय इन्काउंटर केलं तुम्ही? त्याचं कसं काय होऊ शकतं? त्याला कशी त्याला फाशी द्या ना, त्याच्यावर कायदा आहे। बाबासाहेबांनी घटनेमध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्यावर तरतुदी आहे। बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे की जे योजनेनुसार, जे नियमानुसार या कायद्याच्या चौकटीमध्ये बसणार तुम्ही त्याच्यावर शासन करा, कडक शासन करा। भर चौकात त्याला फाशी का दिली नाही या सरकारने? राज्यामधून आपल्या मतदारसंघामध्ये गावामध्ये तुमच्या काय समस्या आहेत? आमच्या गावामध्ये खूप मोठ्या समस्या आहे। मी तर एवढं सांगतो की शेतकऱ्यासाठी या सरकारने नवाला दुष्काळ जाहीर करावा, कारण भयान परिस्थिती झालेली आहे। अनेक सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं आहे, कपाशीचं नुकसान व्हायले, हे सर्व याची गंभीर्याने दखल घेतली पाहिजे। आणि विषय म्हणजे मी थोडंसं आरक्षणाच्या बाबतीत जातो की ह्या सरकारने आतापर्यंत नुसतं आश्वासन दिले मराठा समाजाला, आरक्षण का देऊ शकत नाही? या सरकारमध्ये सत्तेमध्ये मराठी उमेदवार नाही का? मराठी आमदार नाही का? या आमदाराला सुद्धा पाळलं पाहिजे मराठा समाजाने। का? कारण हे विधानसभेमध्ये का प्रश्न मांडत नाही, का पार्लमेंट मध्ये बोलत नाही? आणि आता ती गाडी बिघाडी सरकार आता या सतीश चव्हाणला जरी या ठिकाणी या मतदारसंघातून उभं राहायचं असलं तर हा भाजपचाच कार्यकर्ता आहे। कारण अजित दादा, मग तुम्ही का गट बदलत नाही? भाऊनी खरं सांगितलं, भाऊ जे बोलले ना, तुम्ही का पक्ष बदलत नाही? तुम्ही जर निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही म्हणता की आम्हाला उमेदवारी पाहिजे, आम्हाला उमेदवारी पाहिजे, आता उमेदवारी पाहिजे तर शरद पवार गटामध्ये का जात नाही? सरळ उघड अपक्ष जर लढले तर हा पूर्ण गरीब समाज त्यांना निवडून आणेल। म्हणजे सतीश चव्हाण आणि 100% मी तुम्हाला सांगतो की आमदार प्रशांत बमला हे आमच्या गंगापूर खुलताबादची जनता ही नाकारणार यावेळेस। कारण गेल्या 15 वर्षापासून आमदारने काहीच केलेलं नाही। फक्त आमदार यांना 5 वर्ष दिसत पण नाही मतदारसंघात। कोणाला विचारा तुम्ही, काही लोकांना माहित एवढं सुद्धा माहित नाही की आपल्या तालुक्याचा आमदार हाय कोण? प्रशांत बम यांना सतीश चव्हाण टक्कर देऊ शकतात का? 100%, पण कधी? सत्य जर असेल, जर अजित पवारला जर सोडलं नाही सतीश चव्हाणनी तरच अजित पवारला जर महायुतीतच आहे ना, सतीश चव्हाण बी महायुतीतच आहे, तर समजा शरद पवार गटात जर आले किंवा अपक्ष लढले तर आम्ही त्यांना झेलून धरू ना, पूर्ण जनता झेलून धरेल, कारण आम्ही भाजप सरकारच्या विरोधात। कशामुळे झेलून धरतात? त्यांना काय कारण त्या पाठीमागे? महायुती सोडली तर काम तर असायला पाहिजे ना, काम त्यांचं आहे, कामावरती आम्ही मान्य आहे। जर त्यांनी भरपूर आहे ना, हे ब्लॉक गट्टूचे म्हणा, अनेक गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये कामं केले, शेतीचे कामं केले, त्याविषयी आम्ही त्यांना दुमत नाही। नेतृत्व चांगलं आहे, पण नेतृत्व जर महायुतीत थांबलं तर आम्ही त्यांना नाकारणार। नक्कीच काय सांगाल ते नेतृत्व जर महायुतीत थांबलं तर नाकारणार? नाही 100% नाकारणार ना, कारण आमचा विरोध सतीश भाऊंना नाही, आमचा विरोध भाजप सरकारला आहे, महायुतीला विरोध आहे। जर सतीश भाऊला आमदार करून जर ती फडणवीसची ताकद जर वाढत असली तर त्याचा फायदा नाही होणार तालुक्यांना, समाजाला। बरं, तिसरं एखादं नाव चर्चेत आहे का? पुन्हा आहे ना, अजून महाविकास आघाडीमध्ये कृष्ण पटेल डोंगावकर आहे, डॉक्टर निळ साहेब आहे, संतोष भाई आहे, आणि एवढं करून मनोजदादांनी जर उमेदवार जर दिला
तर मग हे सगळे सतीश भाऊ प्रशांत बम हे सगळे यांनी सगळ्यांनी नंबर 2च्या खाली हे करायचं. काय वाटतं बरं जरांगे पाटलांनी द्यायला पाहिजे का उमेदवार? द्यायला पाहिजे, नक्कीच. उघड द्यायला पाहिजे. मुस्लिम आज समाज सगळं त्यांना सर्व मतदान समाज करणार. ही वाट पाहतोय मनोज दादाच्या आदेशाची. मनोज दादा जो निर्णय घेतील, जो काही निर्णय घेतील, पाडो म्हणले तर मुस्लिम मराठा दलित बांधव सर्व समाज 18 पगड जाती इकडे बा, यांना कदरले 18 पगड जाती यांना इकडे बा, सारे आम्ही तुम्हाला समाजाला धुळीच मिळून टाकू. मनोज दादांनी दादांनी फक्त आम्हाला आदेश द्यावा. फक्त उमेदवार दिलं तर 18 पगड जाते स्वतः खर्च होऊन त्यांना मतदान करतील, याच्यात काही दुमत नाहीये. आम्हाला कोणत्या पक्षाचे काही घेणं नाही, फक्त मनोज दादा जरांगे पाटील हे सगळ्या समाजाला घेऊन चालतात. त्यांचा आम्हाला उमेदवार चालतं, स्व खर्चाने आम्ही मतदान करायला तयार आहे.